वाजा जोरात. विश्वाचा राम अयोध्या सोडून गेला, अयोध्या दुःखामध्ये गेलं. पण एक वाक्य सांगू, प्रभू रामचंद्राला मिळालेला वनवास अशोकांना सगळ्या अयोध्येला माहिती होता. दादा पाटील, प्रभू रामचंद्राचा वनवास कैकेयीला माहिती, सुमित्रेला माहिती, लखनला माहिती, सीता आईला माहिती. प्रभू रामचंद्राचा वनवास सगळ्या अयोध्येला माहिती आहे. पण प्रभू रामचंद्राला जो वनवास मिळाला आहे तो कौशल्याला माहिती आहे. असंच असतं बरं का. तालुक्यात एखादी घटना दुर्दैवी घडावी, गावातला एखादा तरणा बांड पोरगा जावा, तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती पडलं अमक्या अमक्या गावचा तरणा बांड पोरगा जालना औरंगाबाद संभाजीनगर हायवेला गेला. सगळ्या जिल्ह्याला माहिती असतं, पण त्याच्या आईला कोणी सांगत नाही. तसं सगळ्या अयोध्येला माहिती राम वनवासात निघालाय, आईला मात्र माहिती नाही. मी देवाच्या आवडीचं घर सांगतोय तुम्हाला. घरासाठी आलात, गोरख पाटलांच्या वास्तुशांतीला आलात, एवढा सुंदर घर आहे, एवढा सुंदर माहोल आहे, एवढे छान गायक आहेत, एवढं गोड कीर्तन चाललंय. देव कोणत्या घरामध्ये राहतो हे कळेल तुम्हाला. ऐका, कोणी सांगायचं कौशल्याला तिथं गुलाबाचा हार बनवते. माझं लेकरू इथून घोड्यावर बसणारे, हत्तीवर बसणारे, पालखीमध्ये बसणारे, त्याच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहेत. माझा लेकराचा आता इथून त्याला राजतिलक करायचा आहे, त्याची मिरवणूक निघणार आहे, ढोल ताशाचे नगारे वाजणार आहेत, माझा पोरगा सिंहासनावर बसणार आहे, राजा होणार आहे. आईला काय दुसरा आनंद असतो. गुलाबाचा हार बनवते माझ्याकडे बघा. कोणी सांगायचं तिला. शेवटी प्रभू रामचंद्र निर्णय घेतात. माझ्या आईला मीच सांगतो. आता आईला कसं बोलावं ते रामायण शिकवेल तुम्हाला. एखादी दुःखाची बातमी सांगायची असेल ना आईला, तर कशी सांगितली पाहिजे हे रामायण शिकवतं महाराज. रामायण ऐकलंच पाहिजे, प्रत्येकानं रोज ऐकलं पाहिजे, रोज पाहिलं पाहिजे रामाचं चरित्र. फार फार गरजेचं आहे ते. तुम्हाला शिकवतं ते. रामेश्वर महाराज प्रभू रामचंद्र वल्कल धारण करून जातात कौशल्याच्या महलात. तर ते हार करता करता प्रभूकडे पाहते, रामाकडे पाहते, तर विचारते, रामा असले कसले कपडे घातलेस रे? काय कपडे घातलेस हे असले वल्कल? काढ ते कपडे. तुला काय म्हणतील ते दशरथ राजे, मला काय म्हणतील अयोध्येचे लोक, मला तुझी मिरवणूक काढायची, इथून तुला राजतिलक करायचा, तुला सिंहासनावर बसवायचंय, असले काय कपडे घातलेस? राम प्रभू म्हणतात, मा आपल्या अयोध्येमध्ये घटना घडली. मा आईशी कसं बोलावं ऐका. काय घडलं राघव? आपल्या अयोध्येत एकच घटना घडणार आहे, माझा राम राजगादीवर बसणार आहे. मा एक घटना घडली. मा काय घटना घडली राघव? आपल्या अयोध्येत घटना अशी घडली मा, आपल्या अयोध्येचं राज्य लहान आहे मा, खूप लहान आहे. हो लहानच आहे. आपल्या अयोध्येचं राज्य लहान आहे की नाही? हो लहान आहे. आपल्या घरामध्ये सगळ्यात लहान भरत आहे मा. मा हे कौशल्या मा, अयोध्या लहान आहे, आपल्या घरामध्ये लहान भरत आहे. म्हणून हे लहान अयोध्येचं राज्य आपल्या बाबानं लहान भरताला दान दिलंय. काय भाषा आहे. लहान अयोध्येचं राज्य आपल्या घरातल्या लहान भरताला दान दिलंय. ऐक ना मा, वनवासाचं राज्य खूप मोठं आहे मा. राज्य वनवासाचं राज्य खूप मोठं आहे मा, आणि आपल्या घरामध्ये सगळ्यात मोठा मी आहे ना मा. वनवासाचं राज्य मला दिलंय मा. हातातला हार खाली पडला, हंबरडा फोडून ती कौशल्या रडायला लागली. जे कळायचं होतं ते कळलं. लाल डोळे झाले आणि ती म्हटली, बघ राघव, एखाद्या बापानं सांगितलं म्हणजे काय वनवासात जात असतात का? अरे अयोध्या म्हटली म्हणजे काय वनवासात जात असतात का? हा दुष्ट बाप झाला, हा पापी बाप झाला, हा पत्नीच्या ऐकत असेल तर हा बाप नाही. ऐक, मी सांगते, मी 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 महाराणी आहे ना या राज्याची, मी आई आहे ना तुझी. मग ऐक, 14 वर्षाचा वनवास सोडून दे, राजगादीचा आनंद घे. कोण अडवतंय मी पाहते. कौशल्याला रामप्रभू म्हणतात, नाही मा, मला वनवासात जावं लागेल मा. सांग मग राघव, वनवासात दशरथ राजामुळे निघालास, वनवासात कैकेयी मातेमुळे निघालास, वनवासात अयोध्येमुळे निघालास, वनवासात लखनमुळे निघालास, वनवासात भरताच्या गादीमुळे निघालास. सांग राघव, वनवासात का निघाला? फार गोडे बरं. प्रभू रामचंद्र म्हणतात, मा वनवासात याच्यासाठी चाललो, तू जशी माझी आई आहे ना, तशी माझी एक आई फार दिवसाची माझी वाट पाहते. त्या आईच्या घरी जायचंय ग मला, त्या आईच्या झोपडीमध्ये जायचंय ग मला. तिच्या घरी निघालोय. काय? अरे राघव, तू तर
मी तुझी आई. आई म्हणजे काय आत्या असते का मावशी असते का आजी असते? आईसारखं प्रेम दुसरं कोणी करत नाही. मी तुला जन्म दिलाय आणि माझ्यासारखी आई. राघव म्हणतात मा तू तर माझी जन्मानंतरची आई आहे, पण मी जन्माला येण्याच्या अगोदर माझ्यावरती प्रेम करणारी माझी एक आई वनवासामध्ये माझी वाट पाहते. आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना. हे राघवा आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना. रामा रघुनंदना. हे राघव माझ्यासारखी आई आहे म्हटले हो, तुझ्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी माझी एक आई वनवासामध्ये राहते. जब मोरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. शबरी मगना है जब मोरे राम जी का आवन होगा. शबरी माता वाट पाहते. आता बघा गंमत. आणि विश्वाचा मालक वलकल धारण करून तिचं घर सापडत येतो. घरामध्ये जातो. शबरी मातेची उष्टी बोरं खातो. ऐका महिमा आवडीची.
बोरे खाय भिल्लणीची, ऐका, तिची बोरं खात नाही तर तिच्या घरामध्ये जाऊन प्रथम भगती करू संतन संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. नवविध प्रकारची भक्ती, श्रवण, कीर्तन, अर्चन, वंदन, आत्मनिवेदन, जिला नवविध प्रकारची तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, अशी नवविध प्रकारची भक्ती शबरीच्या कुट्यामध्ये जाऊन तिला जाती दिली जाते. देवाच्या आवडीचं घर कोणतं आहे? अभंगाचं तिसरं हरिदा